विद्यार्थ्यांनो, आज आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाअंतर्गत व्यवसायाची सामाजिक जबाबदारी या घटकातील नैतिक व सामाजिक मूल्ये आणि कंपन्यांची सामाजिक जबाबदारी या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. नैतिक व सामाजिक मूल्ये. नैतिक व सामाजिक मूल्ये ही व्यवसायाच्या नीतिशास्त्रामध्ये दिलेली आहेत. व्यवसाय नीतिशास्त्रामध्ये व्यवसायातील अशा घटनांचा अभ्यास केला जातो की त्यांची कार्ये व निर्णय हे योग्य की अयोग्य आहेत याचा शोध घेतला जातो. व्यवसाय नीतिशास्त्र ही एक आचारसंहिता किंवा नियमावली आहे. याद्वारे समाजाच्या कल्याणासाठी काय करावे व काय करू नये हे सांगितले जाते. व्यवसाय चालवला जात असताना नैतिक व सामाजिक तत्त्वांचा याच्यामध्ये समावेश होतो. स्वयंनियंत्रण, ग्राहक संरक्षण आणि कल्याण, समाजाला सेवा देणे, सामाजिक घटकांना योग्य वागणूक देणे, इतरांचे शोषण न करणे इत्यादी गोष्टींचा यामध्ये समावेश केला जातो. आपले मूल्ये ही फार महत्त्वाची असतात कारण आपल्या वृद्धी व विकासासाठी ती मदत करतात. व्यावसायिकाने घेतलेल्या निर्णयांचे प्रतिबिंब मूल्ये आणि श्रद्धा असतात. विशिष्ट उद्दिष्टांसाठी ती सदैव मार्गदर्शक ठरतात. समाजाच्या सांस्कृतिक दृष्टीने सामाजिक मूल्ये हा एक महत्त्वाचा भाग असतो. समाज वर्तणुकीसाठी ती मार्गदर्शक ठरतात. मूलभूत हक्क, अधिकार, स्वदेशाभिमान, मानवतेचा सन्मान, तर्कशक्ती, त्याग, समानता, लोकशाही इत्यादी मूल्ये आपल्या वर्तणुकीवर अनेक मार्गांनी प्रभाव पाडतात. नैतिक मूल्ये ही चुकीबरोबर यांच्यावर आधारलेली आहेत, तर सामाजिक मूल्यांमध्ये समाजाकडून स्वीकार्य अशा गोष्टींचा समावेश होतो. सामाजिक मूल्ये ही नेहमीच रूढी, परंपरा, अहंकार, प्रामाणिकपणा, अखंडत्व, सचोटी, कठोर परिश्रम, सहकार्य, क्षमाशीलता, कोणालाही न दुखावणे इत्यादींवर आधारलेली असतात. सर्वच व्यावसायिक कृतींमागे नीतिशास्त्र असते. व्यवसायाने कोणती कामे करावीत व कोणती करू नयेत यासाठी समाजाने नियम तयार केले आहेत. त्या नियमांनाच व्यवसाय नीतिशास्त्र असे म्हटले जाते. प्रामाणिकपणा, पारदर्शकता, न्यायबुद्धीने वागणे, अखंडत्व या गोष्टींमुळे व्यवसायाचा नावलौकिक वाढतो आणि त्यामुळे व्यवसायाला दीर्घकालीन आर्थिक फायदा होतो. व्यवसाय नीतीची संहिता. व्यवसाय नीती संहितेमध्ये व्यावसायिकाने कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दलची माहिती दिलेली आहे. नीती संहितेमध्ये काय अयोग्य आणि काय योग्य या सर्व गोष्टींची माहिती दिलेली असते. व्यवसाय नीती संहितेमध्ये व्यावसायिकाने काय करावे याबद्दल माहिती दिलेली आहे. व्यावसायिकाने कर व इतर शुल्क नियमितपणे भरले पाहिजेत. व्यावसायिकाने त्याच्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कामगारांना योग्य मजुरी दिली पाहिजे. त्याचबरोबर त्यांना भत्ते आणि इतर आर्थिक प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. उत्पादनाच्या विश्वसनीयतेची आणि सुरक्षिततेची ग्राहकांना खात्री दिली पाहिजे. व्यावसायिकाने ग्राहकांच्या अपेक्षेनुसार वाजवी किमतीला मालाचा पुरवठा करणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या मूलभूत हक्कांचा मान आणि सन्मान व्यावसायिकाने केला पाहिजे. त्याचबरोबर व्यावसायिकाने व्यवसायामध्ये झालेल्या नफ्याचा काही भाग समाजासाठी वापरणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी व्यावसायिकाने करणे आवश्यक आहे आणि त्याबद्दलची माहिती व्यवसाय नीतीची संहिता याच्यामध्ये दिलेली आहे. याचबरोबर व्यावसायिकाने कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत किंवा करू नयेत याच्याबद्दलची माहिती व्यवसाय नीती संहितेमध्ये दिलेली आहे. यामध्ये व्यावसायिकाने बाजारपेठेमध्ये असलेली निरोगी स्पर्धा नष्ट करू नये. व्यावसायिकाने ग्राहकांची फसवणूक किंवा शोषण करू नये. व्यावसायिकाने स्वतःच्या वस्तूची किंवा व्यवसायाची मक्तेदारी निर्माण करू नये. व्यावसायिकाने साठेबाजी किंवा
काळा बाजार यांचा आधार घेऊ नये. व्यावसायिकाने व्यवसाय करत असताना सुप्त किंवा अवाजवी नफा मिळवू नयेत इत्यादी गोष्टी व्यावसायिकाने करू नयेत याबद्दलची माहिती व्यवसाय नीतीची संहिता याच्यामध्ये दिलेली आहे. याचबरोबर व्यावसायिकाने कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत याबद्दलची माहितीही दिलेली आहे. यामध्ये व्यावसायिकाने इतर स्पर्धकांबरोबर अनुचित किंवा अयोग्य स्पर्धा करणं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर व्यावसायिकाने आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण करणे सुद्धा टाळणे गरजेचे आहे. व्यावसायिकाने उत्पादन, वितरण, किमती इत्यादी बाबत सोबतच्या व्यावसायिकांबरोबर करार करून नियंत्रण ठेवणे टाळावे. या सर्व गोष्टी व्यावसायिकाने टाळणं गरजेचं आहे आणि याबद्दलची माहिती व्यवसाय नीतीची संहिता यामध्ये दिलेली आहे. याचबरोबर व्यावसायिकाने कोणकोणत्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत याबद्दलचीही माहिती व्यवसाय नीतीची संहिता याच्यामध्ये सांगितलेली आहे. यामध्ये व्यावसायिकाने सेवा प्रथम आणि नफा नंतर हे तत्त्व स्वीकारलं पाहिजे आणि या तत्त्वानुसार वस्तूचे किंवा सेवांचे उत्पादन करताना समाजाची सेवा करणे हे उद्दिष्ट ठेवून त्यानंतर नफा मिळवणे हे दुय्यम उद्दिष्ट ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर व्यावसायिकाने ग्राहक हा राजा असतो हे व्यवसायातील सत्य स्वीकारले पाहिजे आणि ग्राहकांचे हक्क आणि अधिकार त्याने मान्य केले पाहिजेत. त्याचबरोबर तुमचा व्यवसाय न्याय्य, योग्य, मानवतावादी, कार्यक्षम आणि अष्टपैलू बनवणे या गोष्टी व्यावसायिकानं स्वीकारल्या पाहिजेत आणि त्याबद्दलची माहिती व्यवसाय नीतीची संहिता याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. आता आपण कंपन्यांची सामाजिक जबाबदारी या उपघटकाचा अभ्यास करूयात. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही संज्ञा भारतासाठी नवीन नाहीये. कंपनी कारभार मंत्रालय भारत सरकारने सूचित केल्याप्रमाणे कंपनी कायदा 2013 मधील कलम 135 आणि कंपनी अधिनियम 2014 आणि इतर सूचना यांच्यानुसार 15 एप्रिल 2014 पासून काही कंपन्यांना कंपन्यांची सामाजिक जबाबदारी या संबंधित तरतुदी मान्य कराव्या लागतील. कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीचा अर्थ पाहूयात. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी हे व्यवसायाचे स्वयंनियंत्रित प्रतिमान असून सामाजिक संबंधांविषयीच्या उद्देशाने योगदान देणे किंवा स्वेच्छेने पाठपुरावा करणे किंवा नैतिकदृष्ट्या केंद्रित कामकाज करणे यांच्याशी संबंधित ही संज्ञा आहे. हे कंपनीला सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि उत्तरदायी बनवते. तिचे उत्तरदायित्व स्वतःसाठी, भागधारकांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी असते. सामाजिक जबाबदारीचे पालन करताना समाजाच्या आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय दृष्टिकोनाबाबत ती अतिशय दक्ष किंवा जागरूक राहते. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी याची संयुक्त राष्ट्रांची औद्योगिक विकास संघटना म्हणजेच UNIDO, युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांनी एक व्याख्या केली आहे. यांच्या मते कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही व्यवस्थापनाची संज्ञा आहे, जिथं कंपन्या त्यांच्या व्यावसायिक कामकाजात सामाजिक व पर्यावरणीय समस्यांबाबत एकरूप असतात आणि त्यांच्या भागधारकांच्या बरोबर संवाद साधतात. कंपन्यांची सामाजिक जबाबदारीची आंतरराष्ट्रीय मानक संस्था ISO म्हणजेच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन यांनी एक व्याख्या केलेली आहे. ISO यांच्या मते व्यवसाय संस्थेच्या जबाबदारीचा त्यांना समाजासाठी घेतलेल्या निर्णयांचा व कृतींचा होणारा परिणाम असतो की ज्यामुळे नैतिक वर्तनात पारदर्शकता राहून शाश्वत विकासात योगदान राहते.
यामध्ये समाज आरोग्यदायी व सशक्त राहणे अपेक्षित असते. भागधारकांच्या अपेक्षा विचाराधीन असतात. चालू प्रचलित कायद्यानुसार आणि वर्तनाच्या आंतरराष्ट्रीय मानकाबरोबर मिळता जुळता असतो आणि संपूर्ण व्यवसाय संघटनेशी निगडीत राहतो व आपले संबंध निर्माण करून त्याची अंमलबजावणी करतो. यास कंपन्यांची सामूहिक जबाबदारी असे म्हणतात. आता आपण कंपन्यांची सामाजिक जबाबदारीची व्याप्ती बघूयात. या अंतर्गत कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची व्यवहार्यता किंवा उपयुक्तता पाहूयात. ज्या कंपनीच्या निव्वळ मालमत्तेचे मूल्य हे 1500 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असते, 1000 कोटींची किंवा त्यापेक्षा जास्त उलाढाल असलेली कंपनी, किंवा ज्या कंपनीचा निव्वळ नफा रुपये 15 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि हे सर्व एकाच आर्थिक वर्षामध्ये असतो, अशा संस्थांच्या चालकांनी कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती स्थापन करणे 1 एप्रिल 2014 पासून बंधनकारक करण्यात आलेले आहे. संचालक मंडळाच्या अहवालामध्ये CSR कमिटीची रचना कंपन्यांनी जाहीर करणे बंधनकारक आहे. सामाजिक जबाबदारीच्या धोरणाचा एक भाग म्हणून सर्व कंपन्यांनी आपल्या सरासरी निव्वळ नफ्याचा किमान 2% नफा प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये खर्च केला पाहिजे. हा नफा कंपनीने पाठीमागील लगतच्या सलग 3 वर्षांमध्ये मिळवलेला असावा. मंडळाच्या वार्षिक अहवालामध्ये या सर्व गोष्टींचा एकत्रित समावेश असावा अशी कंपन्यांकडून अपेक्षा असते. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीमध्ये कंपन्यांनी पुढील तपशिलांचा समावेश केलेला असावा. यामध्ये कंपनीच्या सामाजिक जबाबदारीच्या धोरणाचा थोडक्यात आराखडा दिलेला असावा. त्याचबरोबर प्रकल्पाच्या सर्वसामान्य आढाव्याचा समावेश किंवा हाती घ्यावयाचे प्रस्तावित कार्यक्रम आणि कंपन्यांची सामाजिक जबाबदारी धोरणांची वेबसाईटची लिंक आणि प्रकल्प आणि कार्यक्रम या सर्वांचा तपशील समावेश असावा. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समितीचे गठन याबद्दलची माहिती दिलेली असावी. शेवटच्या 3 आर्थिक वर्षातील कंपनीचा सरासरी निव्वळ नफा त्याबद्दलचे ताळेबंद पत्रक कंपनीने दिलेले असावे. विहित नमुन्यात कंपन्यांची सामाजिक जबाबदारीचे खर्च दिलेले असावेत. सदरच्या आर्थिक वर्षामध्ये कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीवर केलेल्या पैशाच्या स्वरूपातील खर्चाचा तपशील यामध्ये दिलेला असावा. जर कंपनी मागील 3 आर्थिक वर्षांच्या सरासरी नफ्याच्या 2% एवढी रक्कम खर्च करण्यास अपयशी ठरली असेल तर त्याची कारणमीमांसा कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी धोरणामध्ये देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती. या समितीमध्ये 4 संचालक असतात आणि या संचालकांच्या वर्षातून किमान 2 सभा होतात. या सभेमध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची कार्ये आणि धोरणे या विषयावर चर्चा आणि समीक्षण केले जाते. सदरची समिती कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे औपचारिक धोरण ठरवण्याविषयीची शिफारस करते. सदरच्या दस्तऐवजात शिफारस केलेल्या सामाजिक जबाबदारीची कार्ये अंदाजपत्रक तयार करणे, कंपनी कशा प्रकारे प्रकल्प पूर्ण करणार आहे त्याचे वर्णन, केलेल्या प्रगतीचे परीक्षण करण्यासाठी पारदर्शक साधनांची निवड या सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये असतो. पुढचा पॉइंट आहे कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची कार्ये किंवा सक्रियता. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही एक वचनबद्धता आहे. त्यातून समाजातील उपेक्षित घटकांचे जीवन लक्षणीयरित्या उंचावण्याचा प्रयत्न होतो. कंपनी कायदा 2013 मधील कलम 135 व कंपनी नियम 2014 मध्ये सांगितल्याप्रमाणे खालीलपैकी एक किंवा जास्त घटकांवर कंपन्यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामध्ये पहिला घटक आहे उपासमारी, भूक, दारिद्र्य व कुपोषण यांचे निर्मूलन, आरोग्य व सफाई व्यवस्थेविषयीची काळजी घेणे आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे.
दुसरा घटक आहे शिक्षणाला उत्तेजन देणे. यामध्ये विशेष शिक्षण व रोजगारावर भर देणे, तसेच विशेषतः लहान मुले आणि स्त्रिया, वयस्क आणि अनेक कारणांनी उपजीविकेचे साधन नसणाऱ्यांसाठी किमान कौशल्यावर आधारित राहणीमान उंचावण्यासाठीचे प्रकल्प सुरू करणे. तिसरा घटक आहे बालमृत्यू दर कमी करणे व मातांचे आरोग्य सुधारण्यासाठी चांगल्या आरोग्यविषयक सवलती देणे आणि अल्प खर्चात औषधांचा पुरवठा करणे. चौथा घटक आहे शाश्वत पर्यावरणाची खात्री देणे. पर्यावरणाचे संतुलन, दुर्मिळ वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण, प्राण्यांचे संगोपन आणि संरक्षण, कृषी व जलसंवर्धन, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करणे आणि जमीन, हवा व पाण्याचा दर्जा योग्य राखणे. पाचवा घटक आहे रोजगार वाढवण्यासाठी व्यावसायिक कौशल्य विकसित करणे. सहावा घटक आहे सैन्य दलातील योद्धे, युद्धात पतीच्या निधनामुळे आलेले विधवापण आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी उपयुक्त योजना. सातवा घटक आहे मान्यताप्राप्त राष्ट्रीय खेळांना उत्तेजन देण्यासाठी प्रशिक्षण देणे. आठवा घटक आहे पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये योगदान देणे. अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय समाज, अल्पसंख्याक व स्त्रिया यांच्या कल्याणासाठी किंवा आर्थिक सामाजिक विकासासाठी केंद्र सरकारने उभारलेल्या निधीसाठी मदत करणे. नववा घटक आहे ग्रामीण विकास प्रकल्प. 10वा घटक आहे झोपडपट्टी विकास कार्यक्रम. या सांगितलेल्या घटकांपैकी काही घटकांवर कंपन्यांनी आपली सामाजिक जबाबदारी म्हणून लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यासाठी निधीची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. पुढचा घटक आहे निधीचे विभाजन. मागील संपलेल्या सलग 3 आर्थिक वर्षातील कंपनीने मिळवलेल्या सरासरी निव्वळ नफ्याच्या 2% पेक्षा कमी रक्कम कंपनीने सामाजिक जबाबदारी अंतर्गत खर्च करणे गरजेचे आहे. त्यापेक्षा कमी रक्कम खर्च करता कामा नये. कंपनीच्या सामाजिक जबाबदारीचे पालन केल्यानंतर निर्माण झालेले आधिक्य किंवा वाढावा हा कंपनीचा नफा मानला जात नाही. मागील किमान 3 आर्थिक वर्षांच्या उपलब्ध माहितीच्या आधारे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी क्षमता उभी करू शकते. ती क्षमता कंपनीची वैयक्तिक किंवा अंमलबजावणी करणाऱ्या सहाय्यक संस्थांची सुद्धा असू शकते. यानंतरचा घटक आहे कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीला संमती न देणे. कंपनी कायदा कलम 135 मध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीचे पालन न करणाऱ्यास किंवा नकार देणाऱ्यास कोणत्याही दंडनीय शिक्षेची तरतूद दिलेली नाही, परंतु कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या धोरणाबाबतची माहिती प्रसिद्ध न करणे किंवा त्याबाबत अनभिज्ञ राहणे आणि त्याची मंडळाच्या अहवालामध्ये अंमलबजावणी न करणे असे केल्यास मात्र दंडनीय शिक्षेस पात्र आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी बाबतची कर्तव्ये पूर्ण न केल्यास कंपन्यांना दंडनीय शिक्षा होऊ शकते. असा दंड 50,000 पेक्षा कमी नसून तो ₹25 लाखांपर्यंत असू शकतो. अशी चूक करणाऱ्या कंपनीच्या प्रत्येक दोषी अधिकाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हा शिक्षेचा कालावधी 3 वर्षांपर्यंतचा असू शकतो किंवा जी दंडाची रक्कम ₹50,000 पेक्षा कमी नाही ती कदाचित 5 लाखांपर्यंत असू शकते किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. अशा प्रकारे कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची व्याप्ती ही विस्तृत किंवा मोठी आहे. व्यवसाय संघटना या नफा मिळवण्यासाठी चालवल्या जातात, परंतु जास्तीत जास्त नफा कमवणे हे एकमेव उद्दिष्ट असता कामा नये. यासाठी समाजाप्रती जी जबाबदारी असते तिला सामाजिक जबाबदारी असे म्हणतात आणि ती जबाबदारी सर्व व्यावसायिकांनी पूर्ण करणे गरजेचे आहे. कंपन्या ह्या समाजातील एक घटक आहेत. सर्व कंपन्यांचा व्यवसाय हा समाजातील इतर घटकांवर अवलंबून असल्यामुळे कंपन्यांची समाजाप्रती काही देणी लागतात आणि ती देणी पूर्ण करण्यासाठी कंपन्यांनी
सामाजिक जबाबदारी पूर्ण करणे गरजेचे आहे. धन्यवाद.